फार पूर्वीची गोष्ट आहे। एका गावात एक शेतकरी राहत होता। त्या शेतकऱ्याला एक अतिशय सुंदर मुलगी होती। दुर्दैवाने त्याने गावातील जमीनदाराकडून बरेच पैसे उसने घेतले होते। जमीनदार म्हातारा आणि रागीट होता। शेतकऱ्याची सुंदर मुलगी पाहून कर्जाच्या मोबदल्यात शेतकऱ्याला लग्नाचा प्रस्ताव का देऊ नये असा विचार त्याच्या मनात आला। जमीनदार शेतकऱ्याकडे गेला आणि म्हणाला, तू तुझ्या मुलीचे लग्न माझ्याशी कर, त्या बदल्यात मी तुझे सर्व कर्ज माफ करीन। जमीनदाराचे बोलणे ऐकून शेतकरी आणि शेतकऱ्याच्या मुलीला धक्काच बसला। तेव्हा जमीनदार म्हणाला, चला ग्रामपंचायतीकडे जाऊ आणि ते जे काही निर्णय घेतील ते आपल्या दोघांनी मान्य करावा लागेल। दोघांनी मिळून पंचायतीमध्ये जाऊन सर्व प्रकार सांगितला। त्याचे म्हणणे ऐकून पंचायतीने थोडा विचार केला आणि म्हणाली, हे प्रकरण खूप गुंतागुंतीचे आहे, म्हणून आम्ही त्याचा सर्व निर्णय नशिबावर सोडतो। जमीनदार समोर पडलेल्या पांढऱ्या आणि काळ्या दगडाच्या ढिगातून एक काळा आणि एक पांढरा दगड असा तो उचलेल आणि एका पिशवीत टाकेल। मग मुलगी न बघता पिशवीतून एक दगड उचलेल आणि त्या आधारावर तिच्याकडे 3 पर्याय असतील। पहिला, जर तिने काळा दगड उचलला तर तिला जमीनदाराशी लग्न करावे लागेल आणि तिच्या वडिलांचे कर्ज माफ होईल। दुसरा, जर तिला पांढरा दगड मिळाला तर तिला जमीनदाराशी लग्न करावे लागणार नाही आणि तिच्या वडिलांचे कर्जही माफ होईल। तिसरा, मुलीने दगड उचलण्यास नकार दिल्यास तिच्या वडिलांना तुरुंगात पाठवले जाईल। पंचायतीच्या आदेशानुसार जमीनदाराने खाली वाकून 2 दगड उचलले। तो दगड उचलत असताना जमीनदाराने दोन्ही काळे दगड उचलून पोत्यात टाकल्याचे शेतकऱ्याच्या मुलीने पाहिले। या परिस्थितीत न घाबरता मुलगी काय करू शकते याचा विचार करू लागली। तिला यात 3 मार्ग दिसले। पहिला, तिने दगड उचलण्यास नकार द्यावा आणि तिच्या वडिलांना तुरुंगात जाऊ द्यावे। दुसरा, जमीनदार दोन्ही काळे दगड काढून घेऊन सर्वांची फसवणूक करत असल्याचे सर्वांना सांगणे। आणि तिसरा, तिने गप्प राहून काळ्या दगडाला उचलून आपल्या वडिलांना कर्जापासून वाचवण्यासाठी जमीनदाराशी लग्न करून आपल्या प्राणांची आहुती द्यावी। तिला वाटले की दुसरी पद्धत चांगली आहे, पण नंतर तिला एक चांगला उपाय सुचला। तिने बॅगेत हात घातला आणि तिच्या हातात एक दगड घेतला आणि दगडकडे न पाहता तिच्या हातातून 2 दगड निसटल्याचे नाटक केले। आता तो दगड त्या हजारो दगडांच्या ढिगाऱ्यात पडलेला होता आणि त्यात कुठेतरी हरवला होता। ती मुलगी म्हणाली की अरे देवा, मी किती वेंधळे आहे, पण हरकत नाही, कोणता रंग उरला आहे ते पाहण्यासाठी तुम्ही लोक बॅगेच्या आत तपासा, मग तुम्हाला समजेल की मी कुठला दगड उचलला होता आणि कोणता माझ्या हातातून पडला। पिशवीत राहिलेला दगड काळा होता। मुलीने पांढराच दगड उचलला असावा असा सर्वांचा समज होता। आपली चोरी कबूल करणे इतकी हिंमत जमीनदाराकडे नव्हती। मुलीने आपल्या विचाराने अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली। मित्रांनो, या गोष्टीतून बोध काय मिळतो? अनेक वेळा आपल्या आयुष्यात असे प्रसंग येतात की सर्व काही समोरचे दिसेनासे वाटते, प्रत्येक मार्ग अपयशाकडे जाणारा वाटतो, परंतु अशा वेळी जर आपण अडचणींपासून दूर राहून विचार करण्याचा प्रयत्न केला तर त्या मुलीप्रमाणे आपण स्वतःमध्ये परिवर्तन घडवू शकतो आणि अडचणींवर मात करू शकतो।